पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. पद्मावती नदीच्या संरक्षक भिंतीमुळे शेतकऱ्यांची अडचण. नदीकाठच्या शेतकऱ्यांकडून जळगाव जामोद तहसीलसमोर उपोषणाचा इशारा. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अंतर्गत येत असलेल्या सहाय्यक कार्यकारी अभियंता जिगाव पुनर्वसन विभाग मलकापूर यांच्या वतीने जळगाव जामोद शहरालगत असलेल्या पद्मावती नदीवर 400 मीटर लांबीची संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. सदर बांधकाम अंतिम टप्प्यात असून नदीकाठची धूप थांबविणे आणि नदीलगतच्या नागरिकांचे पुराच्या पाण्यापासून संरक्षण करणे या उद्देशाने ही संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. परंतु या संरक्षक भिंतीमुळे नदीलगतच्या व परिसरातील शेतकऱ्यांना येण्या-जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. ग्रामस्थ व शेतकऱ्यांना नदीपलीकडे ये-जा करण्यासाठी भिंतीमध्ये 8 मीटर रुंदीचे अंतर तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्यात आले होते. परंतु सदर भिंत कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने 20 मे रोजी एका बैठकीचे आयोजन करून तात्पुरत्या स्वरूपात असलेला रस्ता कायमस्वरूपी बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे नदीलागतच्या खेलसुंजी, खामखेड, खेलबारी, कहूपट्टा, सुनगाव, कौलखेड परिसरातील शेतकऱ्यांना रस्त्याअभावी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. पद्मावती नदीवरील संरक्षक भिंत कायमस्वरूपी बंद केल्यास या भागातील शेतकऱ्यांना शेतीचे कामे करण्यासाठी रस्ता उपलब्ध राहत नसल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. आणि याच्यातून शेतकरी म्हणजे 10-12 शिवाराचे शेतकरी या रस्त्याने जा ये करतात. त्याच्यामुळे हा रस्ता चालूच राहायला पाहिजे. याला पर्यायी व्यवस्था दुसरी नाही आहे. कारण की ते जे नदीचं क्षेत्र आहे त्या नदीच्या क्षेत्रावर नदी हे भिंत बांधल्या गेली नाही, त्या रस्त्यावर भिंत बांधली गेलेली आहे. अगोदरचे नदीचं क्षेत्र हे वेगळं आणि हे क्षेत्र वेगळं आहे असं आपलं म्हणणं आहे. हां, कारण की नकाशामध्ये जसं आहे ते. हा रस्ता किती जुना होता तरी? हा रस्ता तर आता आमच्या जन्माच्या अगोदरपासून परिचित आहे. हा आमच्या जन्माच्या अगोदरपासून आहे. रस्त्याची कोणत्याही प्रकारची अशी नोंद नाही की